नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मंथन ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सरावाकरिता आपण प्रॅक्टिस टेस्ट सिरीज बनविले आहे. मोबाईल ॲप किंवा लॅपटॉप ब्राउझरद्वारे या प्रॅक्टिस टेस्ट सिरीजचा वापर करून आपण परीक्षेसाठी कशा पद्धतीने जास्तीत जास्त सराव करू शकता हे आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर सर्वप्रथम Google Chromeमध्ये जाऊन सर्च बॉक्समध्ये लर्न मंथन पब्लिकेशन म्हणून टाईप करून सर्च करा. सर्च झालेल्या रिझल्ट्स पैकी learn.manthanpublication.com असलेल्या साईटवरती क्लिक करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक दिलेली आहे. आपण तिथूनही डायरेक्ट साईट ओपन करू शकता. ओपन झालेल्या साईटमध्ये आपण ऑल प्रॅक्टिस टेस्ट सेक्शन पाहू शकता, ज्यातून आपण आपली इयत्ता आणि माध्यम निवडून सराव टेस्ट्स देऊ शकता. परंतु आपल्याला टेस्ट देण्याआधी स्वतःचे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन झालेले असल्यास लॉग इन करण्यासाठी लॉग इन बटनावर क्लिक करावे. रजिस्ट्रेशन करण्याकरिता रजिस्टर बटनावर क्लिक करा. आपले नाव, आडनाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून कंटिन्यू बटनावर क्लिक करा. आपण दिलेल्या मोबाईल नंबरला OTP आला असेल, तो इथे टाकून पुन्हा कंटिन्यू बटनावर क्लिक करा. रजिस्ट्रेशन यशस्वीरित्या झाल्यास आपण आपले नाव समोर पाहू शकता. रजिस्ट्रेशन करत्या वेळी जर आपणास अशा पद्धतीचा वॉर्निंग मेसेज येत असेल, ज्यात आपला मोबाईल नंबरचे आधीच रजिस्ट्रेशन झालेले असल्याचे सांगितले जाते, तर आपण लॉग इन करण्यासाठी खाली दिलेल्या लॉग इन नाव वरती क्लिक करावे. लॉग इन पेजवर आपण आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. आपण रजिस्ट्रेशनच्या वेळी दिलेल्या ईमेल आयडीने सुद्धा लॉग इन करू शकता. रजिस्ट्रेशनच्या वेळी आपण दिलेला पासवर्डचा वापर करून किंवा यूज OTP सिलेक्ट करून OTPच्या सहाय्याने आपण लॉग इन करू शकता. पासवर्ड माहित नसल्यास आपण फॉरगॉट पासवर्डवर क्लिक करून पुन्हा नवीन पासवर्ड देऊ शकता. लॉग इन यशस्वीरित्या झाल्यास आपण आपले नाव समोर पाहू शकता. प्रॅक्टिस टेस्ट्स देण्याकरिता स्क्रीनवर दिसत असलेल्या प्रॅक्टिस टेस्ट बटनावर क्लिक करा. आपण आपल्या समोर सगळ्या प्रॅक्टिस टेस्ट आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. यातून आपली इयत्ता आणि माध्यम निवडून आपण आपल्या वर्गाच्या सर्व प्रॅक्टिस टेस्ट्स स्क्रीनवर पाहू शकता. स्क्रीनवर दिसत असलेल्या पैकी आपल्याला सरावासाठी द्यायची असलेल्या टेस्टवर क्लिक करा. ओपन झालेल्या पेजला आपण प्रॅक्टिस टेस्ट संबंधी माहिती पाहू शकता. प्रॅक्टिस टेस्ट संबंधी अधिक माहिती पाहण्यासाठी व्ह्यू प्रॅक्टिस टेस्ट डिटेल्सवर क्लिक करा. आपल्या प्रॅक्टिस टेस्टमध्ये विषयानुसार 4 विषयांचे टेस्ट्स आहेत. टेस्टविषयी माहिती वाचून घेतल्यानंतर टेस्ट चालू करण्याकरिता स्टार्ट प्रॅक्टिस टेस्ट बटनावर क्लिक करा. प्रॅक्टिस टेस्ट सुरू होईल. आपण स्क्रीनवर चालू टेस्टचा विषय पाहू शकता. त्याखाली एकूण प्रश्न आणि गुण पाहू शकता. दिसत असलेल्या पेजचा रंग आपण या बटनावर क्लिक करून आपल्या सोयीनुसार डार्क किंवा लाईट करू शकता. आपल्याला विषयानुसार दिलेल्या वेळेप्रमाणे आपण या विषयाचे सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. शिल्लक असलेला वेळ आपण इथे पाहू शकता. वेळ संपल्यानंतर आपली चालू विषयाची टेस्ट सबमिट होऊन आपल्याला त्या विषयाचा निकाल स्क्रीनवर दिसेल. स्क्रीनवर एकूण प्रश्न आपण या भागात पाहू शकता. त्याखाली नेमका प्रश्न आणि त्याचे पर्याय आपण पाहू शकता. प्रश्न सोडवून उत्तराला टिक करून पुढचा प्रश्न पाहण्याकरिता खाली दिलेल्या नेक्स्ट बटनावर क्लिक करू शकता. आणि प्रश्नांची स्थिती आपण या भागात पाहू शकता. पहिल्या प्रश्नाचे उत्तर दिले गेले आहे. दुसऱ्या प्रश्नाला उत्तर न देता
पुढचा प्रश्न सोडवायला घेतला गेलाय. तिसरा प्रश्न सगळे प्रश्न सोडवून झाल्यानंतर टाइम शिल्लक राहिल्यास पुन्हा तपासणी करण्यासाठी रिव्ह्यू क्वेश्चन म्हणून मार्क केलाय. विषयाचे सगळे प्रश्न सोडवून झाल्यानंतर शेवटी फिनिश सब्जेक्ट वाईज क्विज बटनावर क्लिक करून आपण विषयाचा निकाल आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. यात एकूण प्रश्नांपैकी आपण किती बरोबर उत्तर दिले आहेत दाखवले आहे. आपल्याला लागलेला वेळ इथे दिसेल. आपल्याला एकूण पैकी आलेले गुण तसेच आपण मिळवलेले टक्के आपल्याला स्क्रीनवर दिसतील. या विषयाची टेस्ट देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी सगळ्यांचे सरासरी गुण आपण इथे पाहू शकता. आपण सोडवलेल्या विषयाच्या टेस्टचा संपूर्ण तपशील पाहण्याकरिता स्क्रीनवरील व्ह्यू क्वेश्चन्स बटनावर क्लिक करा. एकूण प्रश्न आपल्याला समोर दिसतील. त्यात लाल रंगाने अधोरेखित प्रश्न क्रमांक आपले दिलेले उत्तर चुकल्याचे किंवा आपण त्या प्रश्नाचे उत्तर न दिल्याचे दाखवत आहे आणि हिरव्या रंगाने अधोरेखित प्रश्न क्रमांक आपले दिलेले उत्तर बरोबर असल्याचे दाखवत आहे. त्याखाली आपण प्रत्येक प्रश्नाप्रमाणे आपण सोडवलेली टेस्ट पाहू शकता. आपण दिलेले उत्तर आणि बरोबर असलेले उत्तर प्रत्येक प्रश्नाप्रमाणे आपल्याला दिसेल. एकूण 4 विषयांपैकी एक विषयाचा निकाल पाहिल्यानंतर पुढच्या विषयाची टेस्ट देण्याकरिता वर आपण या बाणाचा वापर करून पुढच्या विषयांची टेस्ट देऊ शकता. स्क्रीनवर दिलेल्या बाणांच्या या चिन्हावर क्लिक करून आपण 4 विषयांपैकी कोणत्या टेस्ट दिल्या आहेत आणि कोणत्या बाकी आहेत हे पाहू शकता. तर या प्रॅक्टिस टेस्टचा वापर करून आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेसाठी जास्तीत जास्त सराव करून जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकता. मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेसाठी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक. मंथन वेलफेअर फाउंडेशन तर्फे आयोजित क्विज कॉम्पिटिशन कमेंट्स पे प्राइज पेमेंट सीरीज मधून आकर्षक बक्षिसे जिंकण्याकरिता आपल्या या प्लेलिस्टचे व्हिडिओज पहा. आपले पुढील महत्त्वाचे अपडेट्स मिळविण्याकरिता आपल्या मंथन ऑनलाईन यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.